प्रत्येक वर्षी या मैदानावर एक विशाल रावण उभा राहतो. पण तो फक्त बांबू, कागद, रंग यांनी बनत नाही. तो उभा राहतो शेकडो हातांच्या मेहनतीनं आणि हजारो नजरेंच्या प्रतीक्षेनं. बांबूंची जुळणी, हातोड्यांचा आवाज, रंगांच्या फटाक्यांमध्ये रावण हळूहळू आकार घेतो. या पुतळ्यात फक्त एक चेहरा नाही तर प्रत्येक सदस्याचा घामाचा थेंब जिवंत होतो. लहान मुलांसाठी हा दिवस खेळण्याचा, तरुणांसाठी उत्साहाचा आणि मोठ्यांसाठी श्रद्धेचा. प्रत्येकाच्या मनात एकच प्रतीक्षा, रावण कधी जळणार. मंत्रोच्चार, नगाडे, जयघोष आणि अखेरीस ज्वालांमध्ये संपतो तो रावण. लोकांच्या आरोळांमध्ये वाईटावर विजयाची निशाणी. आग थंडावते, गर्दी विरते, राहतात फक्त जळालेले अवशेष. प्रश्न मात्र तसाच राहतो. रावण दरवर्षी जळतो, पण खरं वाईट ते खरंच संपतं का?